घरगुती सिलेंडर मध्ये सरकारकडून 50 रुपयांची तब्बल वाढ करण्यात आली आहे। त्याच्यामुळे घरगुती सिलेंडर हा जवळपास 850 रुपयांच्या वर त्याची किंमत पोहोचलेली आहे। याच्याच निषेधार्थ आज पुण्यामध्ये ठाकरे गटाकडून हे आंदोलन करण्यात येत आहे। इथे महिला चुलीवर भाकऱ्या थापत आहेत आणि सरकारचा या आंदोलनातून निषेध करत आहेत। आता ठाकरे गटाकडून जबरदस्त आंदोलन करत आहे। केंद्र सरकारनं गॅसची दरवाढ गेले अनेक वर्षांमध्ये शेकडो रुपये वाढवले। महिला भगिनींचा संसाराचा गाडा मोडायला लागला। लाडक्या बहिणी आता रस्त्यावर उतरल्या। एका हाताने राज्य सरकार देते, केंद्र सरकार दुसऱ्या हाताने काढून घेते। 50 रुपयाची वाढ एकदम केली। 2-5-10 रुपयाची वाढ समजू शकलो असतो। महिलांचा संसाराचा गाडा मोडल्यामुळे महिला तवा, पीठ, पराती आणि चूल मांडून स्वयंपाक करायला लागल्या। आपल्या संसारातील परिवाराचे पोट जर भरायचं असेल तर उन्हातानाची पर्वा तमा न बाळगता आतली उष्णता जी वाढली आहे पोट भरण्याची ती शमवण्याकरता म्हणून रस्त्यावर उतरून उन्हातानात भाकरीचं काम चालू आहे। तरच आमचं पोट भरणार आहे अशी परिस्थिती या केंद्र सरकारनं आणि या राज्य सरकारनं या देशामध्ये निर्माण केली आहे। हा गॅस आता लोप पावत चाललाय। गॅसची पर्वा नको आम्हाला, गॅसची गरज नकोय। हे गॅस आम्ही लाताडून टाकलेले आहेत। चुलीची आता पूर्वीच्या काळातल्या चुली पुन्हा एकदा आमच्या घरात आणायला लागलेत। आम्हाला फुकणी मारून या चुली पेटवायला लागतील। आमच्या आया बहिणींचे डोळे त्या धुराने घासवले जातील। पण आता पोट काही पुढे महत्वाचं आहे, डोळे नाही। सरकारचे डोळे उडावेत, त्यांना या फुकणीचा त्रास व्हावा, या चुलीचा त्रास व्हावा म्हणून आम्ही आज रस्त्यावर उतरलो। काही दिवसांपूर्वी म्हणजे काही महिन्यांपूर्वी 10-15 रुपयांनी कमी केलं आणि आता डबल तिप्पटीने सरकारने वाढवलंय। केंद्र सरकारची रणनीती पहिल्यापासून 2014 पासून अशीच राहिलेली आहे। त्यावेळी 10 रुपये जरी गॅसचे रेट वाढले तरी ह्या स्मृतिताई इराणी ही भाजपची स्मृती गेली कुठं? ती गेली गॅसवर। अशी विचारणा तुम्ही करत असताना 10 रुपये गॅस वाढवता, 12 कमी करता, 15 रुपये कमी करता, पण वाढवताना एकदम तिप्पट रेटनी, चौपट रेटनी 50 रुपये वाढवता। ही रणनीती लोकांच्या लक्षात यावी, लोकांचे डोळे उडावेत आणि या सरकारचे डोळे त्याचे खसाडे करून त्यांना खाली उतरवायचं काम या ठिकाणी शिवसेना पुणे शहर करत आहे। लोकांनी फसवण्याची भूमिका जी वारंवार सातत्याने गेले 10 वर्ष चालू आहे ती आता लोक सहन करणार नाहीत। लोकांना फसवायचं काम चालू आहे। लोक आता फसणार नाहीत। या सरकारला जनता फसवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार। भाजपच्या गल्ले भरू भूमिका जी आहे, लोकांचं ओरबडून घ्यायचं, एका हाताने थोडंसं तुटपुंज वाटायचं आणि दुसऱ्या हाताने लोकांना ओरबडून घ्यायचं, ही जी भाजपची नीती आहे, ही अंग्रेजांची नीती आहे, ही आम्ही तोडून टाकल्याशिवाय राहणार नाही। भाजपची भूमिका आता लोकांच्या लक्षात आलेली आहे। ही भूमिका लोकांना लुटायची भूमिका आहे, भ्रष्टाचाराची आहे। प्रत्येक केंद्रामध्ये भ्रष्टाचार आहे। फक्त मला, माझं, मी आणि माझ्यासाठीच ही जी भूमिका भाजपची आहे ती आम्ही मोडून काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। जनता रस्त्यावर उतरली आहे, माय भगिनी रस्त्यावर आहे। सरकारला जनतेची काळजी असेल तर सरकार दखल घेईल। यात निवडणुकीच्या काळामध्ये जनता या भाजपची दखल घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी आम्हाला खात्री आहे।